गोवा आणि रशियन पर्यटक यांचं नातं गेल्या कित्येक वर्षापासून एक वेगळंच समीकरण बनून राहिलं आहे। रशियन लोक गोव्यात येतात, काही दिवस राहतात, काही जण इथेच सेटल होतात। आपली मुलं-मुली गोव्याला फिरायला गेली की रशियन टुरिस्ट सोबत फोटो काढून परत येतात। सगळं काही कसं सुशेगात, शांत आणि आनंदी वाटणारं चित्र। पण गेल्या काही दिवसांपासून हेच गोवा आणि रशियन पर्यटकांचं नातं भीतीच्या सावलीखाली आलं आहे। गोव्यात आलेले रशियन पर्यटक, त्यांना घरे भाड्याने दिलेले गोयंकर आणि सामान्य गोवावासी सगळ्यांच्याच मनात एक अनामिक दहशत निर्माण झाली आहे। कारण ठरली आहे दोन रशियन महिलांची अत्यंत विचित्र आणि क्रूर पद्धतीने झालेली हत्या आणि त्यामागे उभा राहिलेला एक धक्कादायक दावा। आपण फक्त हे दोनच नाही तर एकूण 15 महिलांचा खून करून त्यांना मोक्ष दिला आहे असं सांगणारा एक रशियन सिरियल किलर। 15 जानेवारीच्या रात्री गोव्यातील गिरकवाडा हर्मल येथे पोलिसांना एका रशियन महिलेचा मृतदेह सापडला। तिच्याच घरात नग्न अवस्थेत दोन्ही हात बांधलेले आणि गळा चिरलेला। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रचंड तत्परता दाखवली आणि एका संशयित रशियन आरोपीला अटक केली। पण तपास सुरू असतानाच दुसरा धक्का बसला। आणखी एका रशियन महिलेचा मृतदेह सापडला, अगदी त्याच पद्धतीने नग्न अवस्था, हात बांधलेले आणि गळा चिरलेला। दोन्ही खुनांचा पॅटर्न अक्षरशः एकसारखा। साहजिकच पोलिसांच्या लक्षात आलं की या दोन्ही खुनांमागे एक मास्टरमाइंड आहे। आणि जेव्हा या आरोपीने पोलिसांसमोर उभं राहून मी फक्त हे दोनच नाही तर 15 जणींचा खून करून त्यांना मोक्ष दिला आहे अशी कबुली दिली, तेव्हा संपूर्ण गोव्याचा थरकाप उडाला। हीच थरकाप उडवणारी गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी रतन आणि तुम्ही पाहताय रतन रिपोर्ट। इलिना कास्तानोवा, वय 37, एक रशियन पर्यटक। 24 डिसेंबरला ती गोवा फिरायला आली। याच काळात तिची ओळख अलेक्सी लिओनोव याच्याशी झाली। दोघेही रशियन असल्यामुळे ओळख झाली, मैत्री वाढली आणि फारसा वेळ न लागता ही मैत्री प्रेमात बदलली। दोघांनी एकत्र लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि गोव्याच्या गिरकवाडा हर्मल भागात एक घर भाड्याने घेतलं। सगळं काही सुरळीत चालू असल्यासारखं दिसत होतं, पण 15 जानेवारीच्या रात्री कास्तोनोवा आणि लिओनोव यांच्यात जोरदार भांडण झालं। कास्तोनोवाने शेजारी राहणाऱ्या एका रशियन महिलेला मध्यस्थी करण्यासाठी बोलावलं, पण त्या महिलेने नकार दिला आणि ती आपली घरी निघून गेली। रात्री साधारण 10:30 वाजण्याच्या सुमारास त्या रशियन महिलेला एलिना कास्तोनोवाच्या किंकाळ्या ऐकू आल्या। काहीतरी भयानक घडत असल्याची जाणीव होताच ती धावत बाहेर आली। समोरचं दृश्य हादरवणारं होतं। अलेक्सी लिओनोव पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारून पळून जात होता। तिने तात्काळ घरात जाऊन पाहिलं तर एलिना कास्तोनोवा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। दोन्ही हात बांधलेले, अंगावर एकही कपडा नाही। घडलेली घटना तिने घर मालकांना सांगितली। घर मालक उत्तम नाईक यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली। पोलिसांना प्राथमिक तपासात समजलं की लिओनोव आणि कास्तोनोवा मागील महिन्यापासून एकत्र राहत होते आणि हत्या करून लिओनोव लगेचच फरार झाला होता। पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली, खबऱ्यांचं नेटवर्क सक्रिय केलं, सीसीटीव्ही फुटेज तपासल्या आणि अखेर अलेक्सी लिओनोवला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने एलिना कास्तोनोवाच्या हत्येची कबुली दिली। पण तपास इथे थांबला नाही। 16 जानेवारीला पोलिसांना आणखी एक फोन आला। मोर्जेच्या मधलावाडा भागात एलिना वानिवा नावाच्या रशियन महिलेचा तिच्याच घरात गळा चिरून खून करण्यात आल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यांना धक्का बसला। दोन्ही खुनांचा पॅटर्न अक्षरशः सेम होता। हात बांधलेले, शरीर नग्न आणि गळा चिरलेला। साहजिकच संशयाची सुई पुन्हा अलेक्सी लिओनोववर स्थिरावली। पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्याने या दुसऱ्या खुनाचीही कबुली दिली। एलिना वानिवा, वय 37, 10 डिसेंबरला एका ग्रुपसोबत गोव्यात फिरायला आली होती। ती मोर्जेच्या मधलावाडा भागात एका भाड्याच्या घरात राहत होती। गोव्यात आल्यानंतर तिची ओळख अलेक्सी लिओनोवशी झाली आणि तो अधूनमधून तिच्या घरी येत जात असायचा। 14 जानेवारीला तो वानिवाच्या घरी गेला। रात्री दोघांमध्ये भांडण झालं आणि त्याच मध्यरात्री लिओनोवने तिचा गळा चिरून खून केला। मृतदेह नग्न अवस्थेत घरातच टाकून तो फरार झाला। एक दिवस उलटून गेला तरी एलिना वानिवा बाहेर आली नाही। ग्रुपमधल्या कोणालाही प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे तिच्या ग्रुपमधल्या लोकांनी घर मालकाच्या मदतीने दार तोडलं आणि समोर दिसलं एलिना वानिवाचा कुजत चाललेला मृतदेह। तत्काळ पोलिसांत तक्रार देण्यात आली आणि हे दुसरं हत्या प्रकरण समोर आलं। पण खरी भीती तेव्हा निर्माण झाली जेव्हा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लिओनोने सांगितलं की या दोनच खुनांपुरता मर्यादित नाही, मी अजून 15 जणींचा खून करून त्यांना मोक्ष दिला आहे। अशा विचित्र आणि धक्कादायक दावा त्याने केला। हर्मल मोर्जे कोरगाव परिसरातच नाही तर हिमाचल प्रदेशमध्येही आपण हत्या केल्याचं तो सांगू लागला। पोलिसांच्या माहितीनुसार अलेक्सी लिओनोने 2023 पासून गोव्यात राहत होता।
त्याची पद्धत एकच होती, रशियन महिलांना हेरायचं, गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, शारीरिक संबंध ठेवायचे, त्यानंतर पैशांची मागणी करायची, पैसे दिले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाशी संबंध असल्याचा संशय आला तर विश्वासात घेऊन पुन्हा शारीरिक संबंध ठेवायचे आणि त्याच वेळी हात पाठीमागे बांधून अत्याचार करत त्यांची हत्या करायची. हाच पॅटर्न त्याने अलीकडे उघडकीस आलेल्या दोन्ही खुनांमध्ये वापरला होता. लिओनवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 126(2) आणि 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान तो आणखी 15 खून केल्याचा दावा करत असला तरी ते खून नेमके कुठे केले याबद्दल मला आठवत नाही असं उत्तर देतोय. 2 महिन्यापूर्वी हरमल येथे एका आसामच्या महिलेचा मृत्यू झाला होता. तेव्हा पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती, पण तो खूनही आपणच केल्याचा दावा आता लिओनो करत आहे. हिमाचल प्रदेशमध्येही काही हत्या केल्याचं तो सांगत असल्याने गोवा पोलीस सध्या हिमाचल प्रदेश पोलिसांच्या संपर्कात आहेत. तपासादरम्यान तो वारंवार जबाब बदलत असल्यामुळे तो मनोरुग्ण असल्याची शक्यताही व्यक्त केली जाते. अटक करताना तो अंमली पदार्थाच्या नशेत होता असा संशयही पोलिसांना आहे आणि त्या दिशेनेही तपास सुरू आहे. सध्या लिओनो 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 1995 ते 2009 या काळात गोव्याने आधीच दहशतीचा काळ पाहिला आहे. दुपट्टा किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरानंद नाईकने 16 जणींचे खून करून गोव्याला हादरवून सोडलं होतं. आज पुन्हा एकदा गोव्यात भीतीचं सावट आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पैशाच्या हौसेपोटी शारीरिक संबंधाच्या वेळीच हत्या करणारा हा रशियन किलर खरंच सिरियल किलर आहे की सायको किलर हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि तोच गोव्यासाठी सर्वात जास्त भयावह आहे. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.